नमस्कार मैत्रिणींनो, आज करणार आहोत मस्त खानदेशी पद्धतीची कारल्याची भाजी। ही माझ्या आईची रेसिपी आहे, तर चला बघूया। फ्रेश कारले घेतले आहे मीडियम साईजचे आणि त्यांचे दोन दोन भाग करून घेतले आहे याप्रमाणे, आणि मधून एक चीर दिलेले आहे प्रत्येक कारल्याला, जेणेकरून आपण त्याच्यात मसाला भरू शकतो। याप्रमाणे सर्वच कारले करून घेतलेले आहे। आता यांना स्वच्छ धुवून घेणार आहे 2-3 वेळा। याप्रमाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि यांचा कडूपणा कमी व्हावा, पूर्णपणे जावा, यासाठी आपण प्रत्येक कारल्यामध्ये मीठ भरून घेणार आहोत व्यवस्थित, 1-1 चमचा, ज्याच्याने ते बिलकुल कडू लागत नाही, छान लागतात। सर्वच कारल्यांमध्ये मीठ भरून घेतलेलं आहे आता व्यवस्थित। आता मी इकडे पाणी उकळवत ठेवलं आहे। यात आपण आपले हे जे कारले आहेत ते घालून घेणार आहोत। याच्याने ते शिजतील पण आणि कडवटपणाही बिलकुल जाईल। त्याच्यासाठी मीठ भरपूर घाला कारल्यांमध्ये। तुम्ही यांना झाकण लावूनही ठेवू शकतात, म्हणजे पटकन शिजतील। तर आपले हे शिजलेले दिसत आहेत, कारण रंग बऱ्यापैकी बदललेला आहे। चेक करून घेऊया। याप्रमाणे मी एक फोर्क टाकला आहे त्याच्यात, तो एकदम सॉफ्टली मध्ये गेलेला आहे, म्हणजे कारले शिजलेले आहे। तुम्ही बोटांनी पण दाबून चेक करू शकता। आता हे काढून घेऊन मी गार पाण्यात ठेवले, म्हणजे कुकिंग प्रोसेस त्यांची बंद होईल। आता हे थंडही झालेत, तर एक एक कारलं असं काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही हातामध्ये व्यवस्थित प्रेस करून त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे। हे कडवट पाणी आहे जे आपण काढतो आहोत, तर याप्रमाणे प्रेस करून सर्व कारल्यांचे पाणी काढून घ्यायचे आहे, म्हणजे कडवटपणा पूर्णपणे निघून जातो। याप्रमाणे सर्वच कारल्यातलं पाणी काढून घेतलंय, पिळून घेतलंय। खोबरं घेतलंय 1 वाटी, लसूण आणि कोथिंबीर घेतली अर्धी वाटी। आता कोथिंबीर धुवून घेणार आहे। खोबरं, लसूण आणि कोथिंबीर एकत्र वाटून घेणार आहे। याप्रमाणे वाटण तयार करून घेतलेलं आहे, थोडं पाणी घालून। आता 2 पळ्या तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये आणि थोडा हिंग टाकून घेणार आहे तेल गरम झाल्यावर। यात मोहरी टाकून घेणार आहे। मोहरी तडतडली की जिरं टाकून घेणार आहे। दोन्हीही छान झालेले आहेत। आता आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते टाकणार आहे। आता हे केलेलं वाटण टाकून देणार आहे। वाटण करताना थोडंसं पाणी घालायचं आहे, 2-3 चमचे, म्हणजे ते छान मिळून येतं। यात हळद घातलेली आहे अर्धा चमचा, तिखट घातलेला आहे 1 चमचा आणि आता गोडा मसाला घालत आहे 1.5 चमचा। जर तुम्हाला जास्त तिखट खायचं असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता, पण एवढं पुरे होतं। तर आता छान मिक्स करून घेऊया मसाला तेल सुटेपर्यंत। याप्रमाणे छान मिक्स करून घेतलेला आहे। पूर्ण मसाला हा एकरूप झाला पाहिजे, त्यात तिखट वगैरे सगळं मिक्स झालं पाहिजे। याप्रमाणे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यात मीठ टाकलंय 2 चमचे छोटे, आणि आता ते मीठ सर्व पदार्थात लागलं पाहिजे, म्हणून ते पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यात दाण्याचं कूट टाकलं आहे 3 छोटे चमचे, पोहे खाण्याचे चमचे। आता तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये जसजसे आपण पदार्थ टाकत जातो तसतसा रंग खूप खुलतो ह्या मसाल्याचा। आता यात 1 चमचा चिंच घातलेली आहे धुवून, आणि 1 मोठा चमचा गूळ घालत आहे, थोडासा कुटून घेतला आहे तो। आणि आता हे दोन्ही खूप छान मिक्स करायचे आहे। त्यात कोथिंबीर टाकलेली आहे। हे सर्व पदार्थ आता खूप सुंदरपणे मिक्स करून घ्यायचे आहे, एकजीव करायचे आहेत। रंग खूप सुंदर झालाय बघा, खूप क्रिस्पी झालाय मसाला। आता गॅस बंद केलाय मी 1-2 मिनिटासाठी, आणि छोट्या चमच्याने हा जो मसाला तयार केला आहे तो प्रत्येक कारल्यामध्ये भरून घेणार आहे। नंतर मग गॅस चालू करेन। आता मी 2 मिनिटासाठी बंद ठेवलेला आहे। याप्रमाणे सगळ्या कारल्यांमध्ये भरून घ्यायचं आहे।
आपले हे कारले पूर्णपणे शिजलेले आहेत पाण्यामध्ये, त्याच्यामुळे ह्या स्टेजला हे शिजलेलेच पाहिजे. जेव्हा आपण मसाल्यात भरतो तेव्हा सर्व कारले आता याप्रमाणे भरून घेतलेले आहेत आणि ते गॅस चालू केलेला आहे आणि आता छान सगळे मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे ते व्यवस्थित फ्राय होतील 1-2 मिनटं. आता मी यात 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही तसे 1-2 मिनटं फ्राय केलेले कारलेही खाऊ शकता. पण मी पाणी यासाठी टाकलं आहे की सर्व मसाला मिळून येतो, भाजी पूर्णपणे एकत्रित होते आणि खूप सुंदर टेस्ट येते. ही भाजी या पद्धतीने भाकरीबरोबर, पोळीबरोबर खूप छान लागते. आता एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवून देणार आहे भाजी. सगळे पदार्थ मिक्स होतील छान. माझ्या रेसिपी रोज असतात. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जरूर रोज नवनवीन रेसिपीजसाठी माझे व्हिडिओ जरूर बघा. आता 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेणार आहोत. आपली भाजी खूप अप्रतिम आणि सुंदर बनली आहे. तुम्हीही बनवा, कमेंट्समध्ये जरूर कळवा कशी झाली ती. आता झाकण काढलेलं आहे आणि खूप छान मिळून आला आहे मसाला. बघू शकता तेल सुटलेलं आहे. तर याप्रमाणे आपली ही भाजी बिलकुल तयार आहे खाण्यासाठी. तुम्हाला यापेक्षा अजून कोरडी बनवायची असेल तर अजून 2-3 मिनिट शिजू देऊ शकता आणि मग तुम्ही गॅस बंद करा. पण मला एवढे पुरे आहे. मी आता कोथिंबीर टाकत आहे आणि आता लगेचच गरमागरम सर्व करणार आहे भाकरीबरोबर. या पद्धतीने भाजी जर बनवली तर ती अजिबात कडू लागत नाही. खूप छान टेस्ट येते. खूप सुंदर कलर आलेला आहे. तुम्हीही करून बघा आणि जरूर कमेंट्समध्ये कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.